आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांनी अतिशय उत्कृष्ट काम या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेसाठी या ठिकाणी केलेले आहे आणि म्हणून आपली नाराजगी पक्षश्रेष्ठींवरती त्या ठिकाणी नाही। मला असं वाटतं का ज्या काही चर्चा या ठिकाणी चालू होत्या गेले 2-3 दिवसापासून, तर आपण आपलं हेच मत होतं का आपली पक्षश्रेष्ठींविषयी नाही, तर परंतु पक्षांतर्गत जी काही सिस्टीम आणि जी काही डिसिप्लिन असायला हवी ती पक्षामध्ये नाही आणि ती त्या संदर्भामध्ये अनेकदा आपण पक्षश्रेष्ठींकडे त्याविषयी मांडणी केलेली आहे आणि मला असं वाटतं का त्यामुळं निश्चितच संघटना बांधणीसाठी आणि येणाऱ्या निवडणुकींसाठी निश्चित ते फायदेशीर ठरणार आहे आणि म्हणून त्याविषयी विचार केला जात नाहीये। तर निश्चित सकारात्मकपणे विचार पक्ष या ठिकाणी करेल असा देखील विश्वास आपल्याला आहे। काय बिघडलंय नेमकं, म्हणजे पक्षांतर्गत तुम्ही म्हणताय काही सिस्टीम नाहीये किंवा डिसिप्लिन नाहीये, नेमकं काय चुकतंय, काय बिघडलंय असं तुम्हाला वाटतं? सिस्टीम आणि डिसिप्लिन या अर्थानं का पदाधिकारी असतील किंवा कोणाला पद देणं असेल किंवा जे संघटन आहे, आज जर आपण पाहिलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये आमचे एकच आमदार आहे शिवसेनेचे आणि मग इतर 14 तालुका विधानसभा आहेत, मग त्यामध्ये जी काही संघटना आपल्याला उभी करायची तर त्या संदर्भामध्ये संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा विषय असेल किंवा इतर जे काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची जे काही कामं असतील किंवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जी सिस्टीम इतर पक्षांमध्ये राबवली जाते तशा प्रकारे आपण त्यावरती आपण करायला पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचा आपल्या जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये त्याचा निश्चित फायदा त्या ठिकाणी होईल असं आपलं मत आहे। विश्वासात घेतलं जात नाहीये का तुमच्यासारख्या नेत्यांना ज्यांना एवढा अनुभव आहे किंवा जे पक्षासाठी काम करतायत? नाही, मला असं वाटतं का आदरणीय शिंदे साहेब निश्चितच ज्या प्रकारे ते काम करताय, परंतु हे एकटे माणसांनी करण्यापेक्षा ज्या त्या जिल्ह्याला जे काही मंत्री दिलेले त्यांनी जर त्या जिल्ह्यांमधल्या संघटनेमध्ये पदाधिकाऱ्यांच्या कामासाठी जर लक्ष घातलं तर मला असं वाटतं का प्रत्येकाचा भार कमी होऊन संघटना अधिक मजबूत त्या ठिकाणी होणार। नाशिक जिल्ह्यामध्ये एक मंत्री आहे, आपण म्हणालात की मंत्री देखील आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।